नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे. कारण काल म्हणजे 4 जुलैला रात्री 9 वाजताच आपल्या हाती अधिकृत अपडेट लागलेले आहे. प्रसारमाध्यमातून ही बातमी बाहेर आली की नाही माहीत नाही, परंतु सर्वात आधी आपल्या चॅनलवर हे अपडेट आपणास हाती लागलेले आहे. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी कालच अधिकृत अपडेट काल रात्री 9 वाजता दिलेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आज म्हणजे 5 जुलैपासून वितरण प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तर बऱ्याच बहिणी म्हणतात की हे खोटं आहे आणि तुम्ही सर्व खोटं बोलतात, परंतु आपणास या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे की आदितीताई तटकरे यांनी काय अधिकृत अपडेट दिलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी, सर्वात आधी मी आपणा सर्वांना अत्यंत महत्त्वाचं एक गोष्ट सांगू इच्छिते. तर आपणास माहीत आहे की नाही माहीत नाही, परंतु मी पुन्हा सांगते आपल्या सर्व लाडक्या बहिणींना, संपूर्ण माझ्या ऑडियन्सला आणि सर्व माझे सबस्क्रायबर्स किंवा नवीन आलेले माझे जे कोणी सबस्क्रायबर्स आहेत त्यांनाही आणि सगळ्या ऑडियन्सला मला मनापासून सांगायचं आहे की आपल्या चॅनलवर कुठलेही फेक व्हिडिओज नसतात. आपल्या चॅनलवर कुठल्याही खोट्या बातम्या नसतात. तर आपल्या चॅनलवर जोपर्यंत आपल्या हाती कुठलेही अधिकृत अपडेट लागत नाही किंवा कुठलेही खरे अपडेट आपल्या हाती लागत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणत नाही, हे आपणास माहीतच आहे. तर आपल्या चॅनलवर संपूर्ण सर्व खरी माहिती असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जे काही तुमच्यासाठी अपडेट आणते ते सर्व खरे आणि सत्य अपडेट असते, सर्व खरी माहिती असते. सर्वात आधी आपणास माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण की आपण स्वतः या व्हिडिओमध्ये आता बघणारच आहोत की महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे काय सांगत आहे. कारण की कालच्या व्हिडिओमध्येच मी आपणास सांगितले होते की मी सर्व लाडक्या बहिणींना सांगत आहे की अजितदादा पवार यांनी 29 तारखेला जो निधी 3600 कोटी रुपयांचा जो निधी होता तो त्यांनी त्या निधीवर साईन केली आहे आणि तो निधी एक संबंधित विभागाकडे त्यांनी तो पाठविलेला आहे आणि त्यानंतर त्याचा GR निघालेला आहे. हे सर्व मी सर्व लाडक्या बहिणींना कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेले होते आणि GR निघाल्यानंतरसुद्धा व्हिडिओला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं की तुमच्या हातामध्ये जूनचा हप्ता येण्यास का विलंब होत आहे. तर मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितले की काही टेक्निकल इश्यूज असतात, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात. या सगळ्या कारणांमुळे DBT व्हायला विलंब होत आहे. कारण की निधी तर महिला व बालविकास विभागाकडे 3600 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला होता, परंतु DBT व्हायला अडचणी येत असल्यामुळे त्याला विलंब झाला. परंतु आता कालच आदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितले, अधिकृत अपडेट दिले. त्यांनी सांगितले की आज 5 तारखेपासनं वितरण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर कोणत्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार, तर ज्या बहिणींचे आधार त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे अशाच बहिणींना आता हा जून महिन्याचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT होणार आहे. सर्व लाडक्या बहिणी, फायनली आपल्या हातात ऑफिशियल अपडेट आलेले आहे. ऑफिशियल अपडेट फायनली आपल्या हातात लागलेले आहे. मी तुम्हाला इथे दाखवत आहे. स्वतः आदितीताई तटकरे यांचं ट्विटरवर त्यांनी ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढनिश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री
श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार, हा मला विश्वास आहे. तर इथे आपण स्वतः लाईव्ह बघत आहात. मी तुम्हाला इथे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या ट्विटर अकाउंटवर मी तुम्हाला डायरेक्ट सर्व लाईव्ह दाखवत आहे. इथे खाली दिनांक दिलेले आहे बघा, 4 जुलै आणि रात्री 9 वाजून म्हणजे रात्री 9 PM ला त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. 4 जुलैला म्हणजे काल. आणि आता हे आज मी त्यांचा ट्विटरवरचा हा जो मेसेज आहे तो तुम्हाला आज 5 तारखेला लाईव्ह दाखवत आहे. तर काल म्हणजे ते म्हणालेले आहे की उद्यापासून म्हणजे आजपासून हे वितरण सुरू होणार आहे. बघा इथे काय म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. म्हणजे असं काल म्हणाल्या त्या 4 तारखेला त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. तर 4 तारखेपासून म्हणजे 4 जुलैपासून जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात केलेली आहे. कोणाला तर पात्र लाभार्थी ज्या बहिणी आहेत आणि ज्यांचे आधार त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे अशाच फक्त पात्र लाभार्थी बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे. तर इथे तुम्हाला मी हे सर्व लाईव्ह दाखवत आहे. कालच 4 जुलैला रात्री 9 वाजता हे आदिताई तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिना सन्मान निधी, महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू, सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याचा प्रक्रियेस आजपासून सुरुवात, असं हे त्यांनी काल 4 जुलैला हे ट्विट केलेलं आहे. तर अखेर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. म्हणजे आज आहे 5 जुलै. तर आज 5 जुलैपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 100% जून महिन्याचा हप्ता हा डीबीटी होणार आहे. तर फायनली सर्व लाडक्या बहिणी तुमची चिंता गेली, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तर आजपासूनच तुम्ही तुमचं बँक खातं आणि तुमचा मोबाईल चेक करा की तुमच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता आला का आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला SMS आलेला आहे का जून महिन्याचा हप्ता जमा झाल्याचा. तर सर्व लाडक्या बहिणी खूप मोठी आनंदाची बातमी मी तुम्हाला दिलेली आहे. तर आपण सर्वांनी लाईव्ह व्हिडिओ बघितला की आदितीताई तटकरे यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे की 4 जुलैला रात्री 9 वाजता त्यांनी हा मेसेज ट्विट केला आणि त्यांनी हे अपडेट दिलेलं आहे. तर आज म्हणजे 5 तारखेपासून 5 जुलै 2025 पासून सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता डीबीटी होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपणास जर 12वा हप्ता मिळाला असेल तर कृपया करून कमेंट करा. ज्या ताईंना हा हप्ता 12वा हप्ता सर्वात आधी मिळाला असेल त्या ताईंनी कृपया करून कमेंट करा, म्हणजे बाकीच्या सर्व बहिणींनाही कळेल की सर्वात आधी कुठल्या जिल्ह्यामध्ये वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर कृपया आपण कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात आणि आपणास जूनचा हप्ता मिळाला का एवढी आठवणीने कमेंट करायला विसरू नका. आणि एक कमेंट तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आठवणीने करायचीच आहे की दर महिन्याचा हप्ता आम्हाला पहिल्याच आठवड्यात म्हणजे 1 ते 10 तारखेपर्यंत आम्हाला मिळायला हवा, अशी कमेंट सर्व लाडक्या बहिणींनी आठवणीने करा. तर सर्व लाडक्या बहिणी आपण पाहिलंच आहे की सत्य अपडेट आपणास मी आता या व्हिडिओमध्ये दाखविले आहे. म्हणजे जे स्वतः आदितीताई तटकरे ते स्वतः जे सांगत आहे, त्यांनी जो स्वतः मेसेज टाकला आहे ट्विटरवर तोच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवलेला आहे. तर सर्व लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे खोटी व्हिडिओ, खोटी माहिती आणि खोटे अपडेट आपल्या चॅनलवर नसतात. तर अशाच सर्व खऱ्या माहितीसाठी आणि खरे अपडेट आणि खऱ्या बातम्यांसाठी आपले चॅनल आठवणीने सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये खरे अपडेट बघता येतील, खऱ्या बातम्या तुम्हाला बघता येतील. आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर आठवणीने टच करा तरच तुम्हाला नोटिफिकेशन येणार. तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन जर तुम्ही ऑन केलं, सिलेक्ट केलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि प्रत्येक अपडेटचं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजणार, म्हणजे तुम्हाला कळेल की माझ्या व्हिडिओ आता आलेले आहे. तर आठवणीने सर्वांनी व्हिडिओला लाईक पण करा आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कृपया करून सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा.
तुमच्याकडे जे काही व्हॉट्सॲप ग्रुप आहे, जे काही फेसबुक आहे, जे काही तुमच्याकडे इंस्टाग्राम असेल, जे काय असेल तिकडे सगळीकडे कृपया करून सगळ्यांना हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. म्हणजे त्यांनासुद्धा दिलासा मिळेल, ही बातमी कळेल की आता आजपासनं खरोखर आज 5 जुलैपासनं जून महिन्याच्या हप्त्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींची चिंता गेलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षाही संपलेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणी आठवणीने हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. कारण की ज्या काही माझ्या कष्टकरू बहिणी आहेत, कष्टकरू महिला आहेत, मैत्रिणी आहेत, ज्या संध्याकाळी घरी येतात तेव्हा त्या बघतात किंवा विचारतात, ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्या इतर बहिणींना विचारत असतील, तर आठवणीने सगळ्यांना निरोप द्या, तोंडी सांगा किंवा व्हिडिओ शेअर करा. तर आपण सगळीजण आपली काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.